सकाळची वेळ, शनिवार. डोक्यात एकच विचार, कॉलेजला जायचंय, सरांना भेटायचं आणि परत यायचंय. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एक माणूस दिसला. साधारण 60 वर्षाचा होता. हातात एक जुनी पिशवी, चालणं जड. पावलं ओढत त्यानं हात केला. मी क्षणभर विचार केला, पण गाडी थांबवली. तो शांतपणे बसला. ना घाई, ना उत्सुकता, ना मागणी. मी विचारलं, कुठं जायचंय? तो क्षणभर थांबला, मग म्हणाला, तुम्ही जिथपर्यंत जाल तिथपर्यंत. तो आवाज आजही कानात घुमतोय. थोडा वेळ शांतता होती. गाडी चालू होती, पण गाडीपेक्षा जड काहीतरी त्या सीटवर बसलं होतं. मी पुन्हा विचारले, बाबा नक्की कुठं जायचंय? तो हसला, खूप थकलेला हसरा. बरं झालं तुम्ही थांबलात, देव तुमचं भलं करो. त्या हसण्यात आनंद नव्हता, 3 दिवसांची झोप नसलेली नजर होती. मी काही बोलायच्या आतच तो स्वतःहून बोलू लागला, मी विटा गावचा आहे, सुतार आहे. आयुष्यभर हातानं काम केलं, कोणावर कधी हात पसरला नाही. तो थांबला. मी गाडी हळू केली. वाईटाच्या एका माणसानं मला काम पाहिलं. म्हणाला, मोठं काम आहे, चांगले पैसे देतो, या. मी म्हणालो, ते वाक्य बोलता होता, पण प्रत्येक वाक्यामागे काहीतरी दडलेलं होतं. 2 महिने झाले काम करत होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत पैसे मागितले की म्हणायचा, उद्या देतो, परवा देतो. एकही रुपया नाही. मी विचारलं, मग राहायला? तो म्हणाला, मेसमधल्या तिथल्या बाईंना विचारलं तर तिनं सांगितलं, इथं रोज असे अनेक लोक येतात, पैसे मिळत नाहीत, निघून जातात. त्या क्षणी मला जाणवला, हा माणूस कुठंतरी तुटलेला आहे. तो पुढे बोलला नाही, मीही विचारलं नाही. काही वेळानं तो म्हणाला, रात्री निघालो, तिथून मी चकित झालो. असं एकदम तो मान खाली घालून म्हणाला, काय करायचं होतं? भांडण करून काय मिळालं असतं? मी फोन केला. घरी फोन केला असताना तो हसला, पण ते हसणं फार भयंकर होतं. डायरी हरवली, नंबर त्यात होते. मी शिकलेलो नाही आहे, नंबर पाठ नाही, मोबाईल वापरता येत नाही. एका वाक्यात त्याचं संपूर्ण आयुष्य दिसलं. 3 दिवस झाले हात करतोय, चाललोय. रात्री कोरेगावात थांबलो. 2 दिवस वडापाववर काढले. मी गाडी बाजूला घेतली, पाणी दिलं. मी विचारलं, घरी कोण आहे? म्हणाला, बायको आहे, मुलगा आहे, सून आहे. मुलगा कंपनीत काम करतो, नंबर असता तर तो आला असता. तो थांबला आणि मग म्हणाला, पण वेळ बघा काय आली. त्या शब्दानं माझ्या छातीत काहीतरी धडकलं. थोड्या वेळानं आम्ही रहमतपूरला पोहोचलो. मी गाडी थांबवली, त्याला जेवायला दिलं. ती प्लेट हातात घेताना त्याचा हात थरथरत होता. जेवण झाल्यावर तो शांत बसला. पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर थोडं समाधान दिसलं. मी विटाचं बस तिकीट काढलं, त्याला बसमध्ये बसवलं. बस निघायच्या आधी तो खाली उतरला, माझ्याकडे पाहिला आणि म्हणाला, आज मला पैशाची नाही, माणुसकीची गरज होती, ती तुम्ही दिलीत. बस निघून गेली. मी तिथंच थांबलो आणि तेव्हाच मला समजलं, रस्त्यावर चालणारा प्रत्येक माणूस हा भिकारी नसतो. काही वेळा ती माणसं आयुष्यानं हरवलेली असतात आणि वेळ माणसावर कधी कसा घाला घालेल सांगता येत नाही. आज तो होता, उद्या आपणही असू शकतो. म्हणूनच पुढच्या वेळी कुणी हात केला तर थांबा. कदाचित तुमच्या एका थांबल्यानं कुणाचं संपूर्ण आयुष्य वळण घेईल.